बनवणार आहे बालुशाही। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा। 1 कप मी मैदा घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे आणि साखर घेतली आहे आणि त्याच्यासाठी थोडा सोडा पण लागेल। आता मैदा आपण गाळणीमध्ये गाळून घेऊया। त्याच्यामध्ये सोडा दोघं एकत्र आपण हे सगळे दोघं गाळून घेतलेले आहे, सोडा आणि मैदा। आता याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये दही घालायचे आहे। आपल्याला जास्त हे पीठ चोळायचे नाही। वरच्या वर आपल्याला दही आणि तूप मिक्स करून घ्यायचे आहे। आता याला थोडासा पाण्याचा हात लावून हलक्या हाताने असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता असे पीठ मळून तयार झालेले आहे। त्याला जास्त चोळायचे नाही। याला झाकून ठेवूया 20 मिनिटासाठी। अशा प्रकारे आता 20 मिनिटं झालेली आहे। आता आपण याची बालुशाही करून घेऊ। किती मऊ आणि सॉफ्ट पीठ झालेले आहे। याला जास्त चोळायचे नाही, जसे तसेच याच्या गोळ्या करून घ्यायच्या। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया हे तळायला। फास्ट गॅसवर हे बनवायचं नाही, कमी आचवरच तयार करायचं आहे। आता अशा प्रकारे आपण दाखव कमी गॅस करून ठेवायची, नाहीतर ते आतमधून कच्चे राहून जातात। त्याच्यामुळे आपल्याला स्लो गॅसवरच करायचं आहे। त्या फुगून मस्त वरती येतात, मग त्याला उलट्या करायच्या। आपली बालुशाही तयार होते तोपर्यंत आपण पाकची तयारी करून घेऊ। याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकायचे। आता हे साखर टाकलेली आहे, पाक करून घ्यायचा आहे आपल्याला। मस्त लाल क्रंची अशी तयार झालेली आहे आणि चांगली तेलातून वरती आलेली आहे। अशा प्रकारे मस्त लाल झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। आता पाकाकडे जाऊया।
पाकामध्ये मी थोडंसं दूध टाकत आहे, म्हणजे याचा कलर बदली होईल. मी एक ताराचा पाक बनवत नाही, कारण की जास्त गोड खात नाही कोणी आता, त्यामुळं मी पातळच पाक तयार करते. आणि हे थंड झाल्यावर आपण हे याच्यात टाकून देऊ बालुशाही. आता पाक थंड व्हायला ठेवला आहे. गॅस आपण आता बंद करू आणि तो थोडा थंड झाला की कोमट याच्यामध्ये आपण हे टाकायचं. अशा प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे. थोडा म्हणजे गरम पण नाही आणि थंड पण नाही, नॉर्मल पद्धतीचा आहे. याच्यामध्ये आपण डीप करून घेऊ आणि या अशा काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर वरतून याच्यावर पाक सोडायचा. अशा प्रकारे आपली बालुशाही तयार झालेली आहे आणि तुम्हीही नक्की करून बघा. तोंडात घातल्यानंतर सगळे मिठाईचे स्वाद विसरून जाणार अशी असे बालुशाही. किती सुंदर बनलेली बालुशाही, तुम्ही नक्की करून बघा. तोंडात घातल्यानंतर एवढा स्वाद येतो की आपण सगळ्या मिठाई विसरून जाणार. तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.